श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचं उद्घाटन रविवारी करण्यात येण्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली। श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकुल यांनी ही माहिती दिली आहे। मार्कंडेय रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण होत असल्याने त्यातला अर्धा भाग पाडून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या या नवीन इमारतीमध्ये सुविधा देण्यात जाणार असून रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ले यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाची वाटचाल असून या नवीन इमारतीमध्ये 225 सुसज्ज बेडची सोय असून रुग्णांना माफक दरात सर्व सुविधा मिळाव्यात या उदात्त हेतूने नवीन 10 मजली इमारत बांधण्यात आली असून यासाठी जवळपास 60 कोटींचा खर्च आलाय। रविवारी 28 एप्रिल रोजी या नवीन इमारतीचं उद्घाटन डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती डॉक्टर विजयकुमार आरकाल यांनी दिली आहे। मी डॉक्टर विजयकुमार आरकाल, चेअरमन श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे सांगण्यास अत्यानंद होतोय की आपण येत्या 28 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी 10 वाजता आपल्या नवीन विस्तारित इमारतीचं शुभारंभ होत आहे। डॉक्टर पुणतांबेकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर येमुल सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री गंगाधर पंत कुचन यांच्या उपस्थितीत आणि आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री सत्यनारायण बोल्ले साहेब यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आपण रविवारी सकाळी 10 वाजता आयोजित केलेले आहे। आणि हे आज हे जे आपण इमारत उभा केलेली आहे नवीन इमारतीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे हे बेसमेंट आणि 10 मजली आहे। बेसमेंट प्लस 10 मजली। बेसमेंटमध्ये डायग्नोस्टिक युनिट आपण केलेलं आहे, MRI, CT स्कॅन, एक्सरे आणि त्यांचं वेटिंग जे आहे ते केलेलं आहे आणि थोडं पार्किंगची सोय केलेली आहे। आणि ग्राउंड फ्लोअरला जे आहे रिसेप्शन आणि कन्सल्टंटचे सगळं OPD आपण अरेंजमेंट केलेले आहे। आणि फर्स्ट फ्लोअरला आपण जनरल वॉर्ड 3 जनरल वॉर्ड व्यवस्था केलेली आहे आणि सेकंड फ्लोअरला सेमी प्रायव्हेट रूम 14 आणि थोडं सेमी ICU आणि PICUची सोय केलेली आहे। तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरती एकदम म्हणजे आपण म्हणजे सोलापूर पुण्या मुंबई सारखे आपण डिलक्स रूमची AC डिलक्स रूमची सोय केलेली आहे। 27/27 आणि इव्हन त्या रूममध्ये आपण अटेंडंटचं बेंच न ठेवता अटेंडंटला पण आपण बेड केलेलं आहे, म्हणजे त्यांनी पण जे अटेंड करतात त्यांच्यासाठी पण बेडची सोय केलेली आहे। आणि 5व्या आणि 6व्या मजल्यावरती आपण 3 ICU केलेले आहेत। जवळजवळ 70 पेशंटची आपण ICU मध्ये सेव्ह केलेले आहे। आणि 7व्या मजल्यामध्ये रेसिडेंट मेडिकल ऑफिसर हे 40 ते 50 लोकांचं निवासची व्यवस्था केलेली आहे। त्यांच्याबरोबर त्यांची लायब्ररी कॅफेटेरियाची व्यवस्था केलेली आहे। 8व्या मजल्यावरती CSST डिपार्टमेंट म्हणजे OTला लागणारा बॅकअप जे निर्जंतुकीकरणचं असतं त्याची सोय केलेली आहे। आणि पुढच्या फ्युचरमध्ये आम्ही कॉस्मेटिक इनफर्टिलिटी ही पुढचा आपण ते 8व्या मजल्यावरती आपण पुढचा विचार करतोय। आणि 9व्या मजल्यावरती OTला लागणारा प्री ऑपरेटिव्ह म्हणजे पेशंट आलाय 1 तासभर त्यांना राहण्यासाठी तिथं ठेवण्यासाठी आणि ऑपरेशनची 8 मॉड्युलर OT 5 मॉड्युलर OT आणि सेफ्टी OT आणि 8 OTची आपण सोय केलेली आहे। आणि त्याच्याबरोबर पोस्ट ऑपरेटिव्हची पण सोय केली आहे। आणि एखाद्याला 1 तासभर जर का डॉक्टरला म्हणजे पेशंट सिरियस आहे 1 तास 2 तास त्यांनी तिथं थांबू शकतात तसं डॉक्टर्स रूमची पण व्यवस्था केलेली आहे। आणि टेरेसवरती सगळं म्हणजे आपण हीट पंप रुग्णांसाठी गरम पाण्याची सोय आणि पिण्याच्या निर्जंतुकीकरण पाणी जे RO पाणी म्हणतो ते सगळं आपण सोय केली आहे। या पत्रकार परिषदेत श्रीनिवास कंठम, डॉक्टर माणिक गुरम, पद्मशाली नाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारे, डॉक्टर लता पाटील, डॉक्टर सुदीप समारंभ, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, पार्वतय्या श्रीराम, सुधाकर गुंडेली, श्रीधर बोली, राजेश येमुल, रमेश विडप यांची उपस्थिती होती।